मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि वन साईड करून कुत्र्यासारखा पाऊस लागतोय आणि त्या पावसात आम्ही जातोय मासे पकडायला. तर सगळ्यात पहिला जाऊन पप्पा दुकानात गेलेत, तर जातो आणि दुकान बंद करतो, कारण पोरं नदीवर मासे पकडायला जाणार आहेत. तर मी पण जरा जाणार आहे. आज जरा क्लासला सुट्टी घेतली, कारण पोरं आहेत तर जरा सुट्टी बिट्टी पाहिजे. पोरं बोलली आजचा दिवस सुट्टी घेते, एक दिवस चालतं. तर बघूया कसं काय होतंय. पण त्याआधी पाऊस किती आहे हा बघा, पाऊस बघा, वन साईड करून पाऊस दिसू लागतोय कुत्र्यासारखा. बघा आता आम्ही आलोय खेकडे पकडायला, म्हणजे माशाला याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि खेकडे पकडायला आलोय. तर हा बघा, इथं गल टाकला आहे मी आणि सगळी पोरं तिकडं आहेत. अमित भाऊ आहे तिकडे, राहतात आहे, स्वराज वगैरे सगळे तिथं, आणि मी इथं गल टाकला. तर बघूया कसं होतंय. जरा व्हिडिओ आडवीच्या जागी जर उभी आली तर माफ करा काहीच, कारण आता फोन मी एका हातात धरून खेकडी पकडू नाही शकत, म्हणून जरा फोन असा हे बघा ह्याला लावून गाड्यात टाकून आता मी व्हिडिओ बनवला. आणि किती गावतील ते पण तुम्हाला सांगतो. ते चालेल. एक गावलं आहे, पहिली भावाने झाली आमची, आणि ते तिथं अमित भाऊला एक गावलं आहे. तर पिशवीत आहे, आम्हाला दाखवतो. ही जी पिशवी आहे ना पांढरी, ती आता आहे. त्यांना अजून एक गावतंही वाटतं, तर बघूया. चला, तर बाबा पण ते बाहेर ते बघायला आलेत. बघूया भेटतंय काय. जर भेटली खेकडी आज आमची भावाने, हा बघा तंबूस पण ताणला नाही. हा बघा, हा जो तंबूस आहे ना तो पण ताणला गेला आहे. मला असं वाटतं असणार तिथे खेकडे, म्हणून ते खातंय पण आणि ताणतंय पण. तर बघूया किती गावत आहेत आज आम्हाला. मागासपासूनच बोलतोय गावणार आहेत, आणि समोर ढग बघा कसं द्यायला तर काहीच. हो हा बघा, तर गाईच पकडतात. मला वाटतं भेटते यांना. तर वरनं पाणी वगैरे पडतंय तिथं बघा, तिकडं पण ब्लॉगिंग चालू आहे. आणि राहतात बघा, हा बघा तो लय सगळ्यात लांब आहे तो आमच्यापासून. हे हाय करा. तर बघा दोघं जण आहेत. राहतात हाय कर हाय. तर बघा स्वराज पण आहे, हा बघा दिसला काय. आणि तर बघा राजदादा, अशी सगळी पोरं आहेत. आणि ते पकडतो आता. तर बघूया किती आम्हाला मासे वगैरे भेटत आहेत, सॉरी खेकडे किती भेटत आहेत. जर जास्त गावल्या तर वाटणे होणार मुंबईला द्यायचं त्यांनी गहूला, तर तो नेणार आहे मुंबईला. तर बघूया किती गावतात आम्हाला. आणि पाण्याचा आज फ्लो बघा, भरपूर पाण्याचा फ्लो आहे. मला असं वाटतं गावले ती बघा. हा बघा खडच गावला आहे या प्रकारे. हा बघा मासा गावला आहे. थांबा आलो. तर मित्रांनो मासा मित्रांनो अमित भाऊला खडच गावला आहे. हा बघा खतरनाक मासा आहे, एक नंबर. रुको जरा, थांबा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. उभा स्वराज. तर गाईच खतरनाक दाखव इथं. ओय बाबा, गाईज हा बघा मासा. अरे उडून बिडून झाला. हा बघा मासा गावलाय, सगळ्या पोरांना गावलाय आता. ओय काय गावतंय काय, ये इकडं. तर मित्रांनो मला पण असं वाटतंय माझा पण तंबूस ताणला नाही, तर आपण तिथं पण जातोय. तंबूस कुठं हाय जास्त न दिसतोय. ताणला नाही, दाखवतो. ताणला नाही एकदम परफेक्ट. मला असं वाटतं मासाच आहे तिथं, पण तुम्ही खेचतोय. गेलाय, सुटलाय काय नाही. तर व्यवस्थित आता आतडी वगैरे लावतो, मला दाखवतो. तर कोकणात असे खेकडे वगैरे पकडायची वेगळीच मजा असते. बघा खातंय म्हणजे 100% हा आतडी लावलेल्या कोंबड्यांच्या. तर ह्या झाडाचीत आहे. तर खतरनाक असं म्हणजे मजाला येते मासे वगैरे पकडायला आमच्या इथं. जर तुम्हाला पण हा आमचा हिडन पॉईंट माहिती असेल तर तुम्ही पण या मित्रांनो. तर चला भेटूयात. आता किती गावतात काय माहिती त्याच्यात. मासे आहेत भरपूर, गावलेत 2-3, पण राजदादाचा मासा सुटला. हा बघा पिल्लू. हो पिल्ले इकडे बघ.
सॉरी पिल्ल्या बिझी आहे, सॉरी हा शेट. हे बघा मासे, आमची नदी भारी आहे म्हणून गल खेचत नाही. मागाशी खेचत होतं चांगलं, पण आता नाही. हा बघा तंबूच दिसतोय ना तुम्हाला मित्रांनो. तिथे एक खेकडं होतं, तर बघतो, त्याला प्रयत्न करतो काढायचा. जर भेटलं तर बघू. आम्हा मित्रांनो मला गल खेचतोय. पिल्ल्या पिल्ल्या तिथं नको, कार 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 थांब, मी आलो. पण इथं पाय ठेवायचा. हा बघ तिकडंच हो जिथं होताच तिथं. हा कातल दिसतो, हा कातल. तिथून खाली सोड 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 सोड. हा सोड अजून तंबू. आता मी हा तिथंच आहे, तिथं आहे खेकडं. आणि पिल्ले हाय कर, बोल आम्ही मासे पकडायला आले. सबस्क्राईब करा आम्हाला. चड्डी खाली येते बिचाऱ्याची. अंगठ्या बघा काहीच, अंगठ्या त्याच्या हातात. पाय देऊन ठेवला तंबूसावर, जर खेचला ना लगेच उडी मारू. हा अरे नको, काय खा येणार आहे तो, अडकणार आहे थोडी ना. हे हा बघ किरवं गावलं. हा तर काहीच खेकडं गावलं एक. हा बघा 2 खेकडी, 1 खावल्या. का टाकलं का? हा बघा केवढा मासा जातोय गाईज. खेकडी आता एक गावलेली पण पोरावाली होती. पोरं सोडला ना की तिथं, पोरं तिथं पडली. तुला काय वाटलं राहतं आवाज येतो? हा हो इथं पण आहे, इथं पण आहे रे, पण ते येतच नाही मित्रांनो. इथं पण एक खेकडा आहे, हे बघा इथं बघा, इथे एक खेकडा आहे, येत नाही. मगाशी तिथं होतं चांगलं. हे बघा इथं कातलं चिटकलेलं, भेटलं नाही. हा मग मित्रांनो थोड्यानं भेटतं जरा. मला असं ते गालाला काहीतरी लागलाय. झाले शिकार पोरावाली आहे, नर आहे का? हा थांब खेचू दे, इथं पण खेचतय तो बघा. पण इथं बॉटल आहे. हा आलो. हा 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 टाकला नाही काही आतमध्ये बघा, पण त्यात मासा आहे, त्याला खातील. पडणार नाही ना खाली. गाईस थांबा, खेचते वाटतं ना अजून. तर गाईस तुम्हाला मासा दाखवतो. मागाशी व्यवस्थित बघितला नसाल तर दाखवतो. कसला हाय बघ, हा जुनाड आहे, जुनाड एकदम दोस्तो. नुसता गिलगिलीत आहे. हा बघा कसला आहे, एक नंबर ना. राहता बघा कसा बुजगाव आणि हा बघा गाईच साईज बघा. आणि ह्याच्यात पण आहे, हे बघा उमले आंगडा बघ ह्याचा केवढा आहे वरपर्यंत. हो का कसला आहे, खतरनाक ना. हात धुतोय, नाही धरणार. 7-8 जागा बदलून आपण आलो इथं. आणि तर बघा तिथं सगळी आहेत 1-1 साईड करून. राधाचा पण इकडे यायच्या तयारीत आला. येतो एक गडी आणि या झाडाच्या खाली पाऊस दिवस नाही, 1 साईड करून सूर्यफूल गाईच देख. तर गाईच थांबा जरा, आपले कॉमेडी मॅन आतडी तोडताना. हे एवढी मोठी नको. बघा ते काहीच पिल्ले एकटाच बोलतोय. ते सगळे पोरं आहेत, हे देखो सगळेच मासे पकडाया. अरे खेच, खेचत समजत कसं. टाक तू.
अरे गल डुबत असेल. काय जेवत नव्हतं धावलं. टाकलं नाही गल मन साईड. इकडे बघा सगळ्यांनी फोटो काढूया. फोटो आपण. हा खतरनाक. गाईज रुपयाला आलाय. रुपयालाच किती गावतील? रुपयाला आज आपल्याला भरपूर गावतील ना. वन साईड करून गावतील. माशांनाच जाऊन आला आधीच. हा आधी माशांना जाऊन आलास नाही परत आलास काय? कसला गाईज तुमचा भाऊ पण आहे. आम्ही आमच्या गावातल्या नदीवर आहोत. पोरं बिरं वन साईड करून छत्र्या आणा आपापल्या. अरे जा आण त्याची छत्री घेऊन ये पिल्ल्या. ते छत्री घेऊन ये स्वराजची. हा बघा हँडवॉश. ठेवते उभी जा रहा. तर मासे वगैरे पकडत आहेत. तुम्ही बोलत असाल फोन का भिजवतोस, तर कवर लावलं आहे फोनला कारण मध्ये भिजलेला. आणि काय नाही एवढंच बस. पुढं काय बोलायला नको आहे. पकडत आहेत सगळीजण आपापली कामं करताना दिसत असतील तुम्हाला. स्वराज नेहमी रुको जरा, माझं. सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ काल बस बघा काय दोस्तो बस. हा खडशी होती नाही. खडशा होती नाही. तो होती कोण पण असू देत. हो शेट आलेत भाई. हो का इकडे इकडे पिल्ल्या कडकोटला लावताना हवं कसला लावला नाही. पॅन्ट सारखी खाली यायला नको म्हणे लागत. हवं का टिडिंग. तर स्वराज भाऊ बघू शकता तुम्ही. तो पबजी मधला ना तो हेल्मेट असतो तो घातला नाही स्वराजने. बघा कसला दिसतोय कडक रे. फक्त जरा बॉडी सिल्वर कलरची पाहिजे होती. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बघा बघा गाईज सी दिस रेनकोट अँड हे कवर. आणि रेनकोट आणि कवर घेऊन आता चाललं नदीवर. पाऊस आहे थोडा थोडा एकदम नॉर्मल. पण छत्री आपली काय वाईट धरलेली. काहीतरी गावला आहे. धावत गेला 80ने. तर चला मी पण जातो आता कारण मासा गावला असला तर माझेच माझ्यावर. गाईच खेकडा आहे. बघा इथं मजबूत एकदम ताणून पकडून ठेवला ना दुसऱ्या गालाला. तो बघा हाय तिथं हाय. इथं पण आहे पिल्ल्या मागू. हा तर मित्रांनो पाऊस येतोय आणि वाट लागते सारखी. हे बघा मी भिजलोय पण थोडा कारण पावसामुळे मासेच आणि खेकडेच भेटत नाहीत. पण जेवढे भेटलेत तेवढे बस आहे. आणि अजून पण गावतीलच आम्हाला. आणि इथं पण एक गळ टाकून ठेवला आहे. हे बघा इथं पण एक असा गळ टाकून ठेवला तिथपर्यंत. तर आम्हाला आज किती मासे गावलेत त्याचं मी छोटीशी क्लिप टाकेन लास्टला. तर ब्लॉग आता इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. बोललो आहे ना. तर गाईज येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. तर चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.